पाऊले चालती वणीगळाची वाट, मनी आस्था जणी भाव, त्यात माणुसकीची सावली, प्रेमाची मायेची आणि माणुसकीची सावली. सप्तशृंगी माऊलीच्या पदस्पर्शाने उजळलेली सेवा. चालत तर लाखो होते, पण लाखोंच्या मागे सदैव उभी होती सप्तशृंगी माऊली आणि या भक्तांना मदत करण्यासाठी उभे असलेले सामाजिक हात. असाच एक सामाजिक उपक्रम राबवला शिरपूर येथील गंधर्व वाद्य मंडळाने. चैत्र नवरात्रोत्सव 2025 निमित्त श्री क्षेत्र सप्तशृंगी गड वणी येथे देशभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या पदयात्रेला गंधर्व वाद्य पथक शिरपूर यांच्या वतीने अनोखी मानवसेवा अर्पण करण्यात आली. प्रखर उन्हाच्या झळा, थकवा आणि लांबचा पल्ला पार करत माऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या या भाविकांच्या डोक्यावर मायेचा हात ठेवत गंधर्व पथकाकडून उन्हाळी टोप्यांचे वाटप करण्यात आले. या टोप्या केवळ एक साधन नव्हते, तर त्या प्रेमाची, मायेची आणि माणुसकीची सावली बनून प्रत्येक भाविकाच्या प्रवासात सोबत राहिल्या. या टोप्यांमधून केवळ उष्णापासून संरक्षण मिळाले नाही, तर गंधर्व पथकाच्या सेवाभावी वृत्तीचा एक जिवंत अनुभव प्रत्येकाच्या मनात घर करून गेला. अशा उपक्रमांमुळे भक्तीची परंपरा केवळ आध्यात्मिक मर्यादांपुरता न राहता ती सामाजिक संवेदनशीलता एक आदर्श ठरते. गंधर्व वाद्य पथक शिरपूर यांचा हा उपक्रम माय माऊलीच्या आशीर्वादाने अधिक तेजस्वी झाला आहे. भाविकांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि त्यांचे डोळ्यातून वाहणारी कृतज्ञतेची ओल आणि त्यांच्या ओठांवरील जय माता दी चा जयघोष हाच या सेवकांच्या कार्याचा खरा पुरस्कार ठरतो. त्यामुळे ह्या केवळ टोप्या नव्हत्या, ही होती माणुसकीच्या सावलीची मूर्त रूप आणि हा आधार होता गंधर्व ग्रुपचा. श्रद्धेने, मायेने आणि भक्तिभावाने मातेच्या भक्तीत विलीन होऊन मातेच्या गडावर जाणाऱ्या सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा. नमस्कार. जय गंधर्व, जय जगदंब. जसाही चैत्र मासाचा आरंभ झाला, शिरपूरहून रामनवमीला सर्व देवीचे भाविक हे वणीगड निवासिनी सप्तशृंगी देवीच्या पदयात्रेसाठी निघत असतात. त्याच यात्रेत एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक सेवा अर्पण करण्यासाठी आज गंधर्व वाद्य पथक शिरपूर यांच्याद्वारे संपूर्ण भाविकांना यथाशक्ती आणि यथाभक्ती टोप्यांचं, उन्हाळी टोप्यांचं वाटप करण्यात आलं. त्यात वाटप झाल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर जो आनंद, उत्साह होता, त्यात साक्षात भगवतीचं दर्शन याच ठिकाणी आम्हाला झालेलं आहे. पाऊले चालती वणीगडाची वाट.